मध्यंतरी टी व्हीवर केंद्रीय मंत्री माननीय पीयूष गोयल केंद्र सरकारचा सर्वात जास्त भर इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीवर आहे असे सांगत होते. चीनने आपल्याकडे अरुणाचल किंवा इतर कुठलाही भूभाग ताब्यात देण्याची मागणी केली व त्यावेळच्या सरकारने त्याला नकार दिला. चीन पुढे झुकायला नकार दिला तर चीनबरोबर युद्ध होणे अटळ असेल आणि त्यावेळी आपण आजपर्यंत उभारलेले व भविष्यात उभारणार असलेले इन्फ्रास्ट्रक्चर व इतरही अनेक गोष्टी जमीनदोस्त होऊ शकतात. आज आपण पाहत आहोत की सौदी अरेबियाने खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याच्या प्रचंड प्लांटवर इराण मिसाईल टाकतो आहे व सर्व अरब देशातील अशा प्रकारचे सर्व प्लांट्स उद्ध्वस्त करण्याची धमकी देतो आहे. असे असताना आपल्या देशातील आपल्याला पाणी पुरवठा करणारी व आपल्याला वीज पुरवठा करणारी धरणे सुरक्षित राहतीलच असे आपण कशाच्या आधारावर म्हणू शकतो? आज मॉस्कोमध्ये, युक्रेनमध्ये, इस्रायलमध्ये, इराणमध्ये प्रचंड टोलेजंग इमारती अक्षरशः जमीनदोस्त होताना आपण पाहत आहोत. जागेच्या कमतरतेमुळे आपल्या देशातील सर्व शहरांमध्ये 50-50 मजली इमारती उभ्या राहत आहेत. त्यात राहणारे आपण लोक आज युद्धग्रस्त देशातील दृश्ये रोज पाहत असूनही चीनकडून असणाऱ्या आक्रमणाच्या धोक्याबद्दल इतके बेफिकीर कसे राहू शकतो याचे आश्चर्य वाटते. इतर धोक्यांबद्दलची माहिती पुढील सत्रात. जय हिंद.